गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर काल रात्री आपण US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे मार्जिनली लोअर क्लोज झालेलं होतं. म्हणजेच काय की तिथे सेक्टर रोटेशन आपल्याला मोस्टली पाहायला मिळालं. ना कुठली पॅनिक सिच्युएशन होती ना अजून कुठली गोष्ट. आता जर आपण जिओपॉलिटिकल जर पाहिलं तर त्यामध्ये काही डेव्हलपमेंट आपल्याला होताना दिसते. आज खूप हायली चान्सेस आहेत की इराण आणि ओमान हे जॉईंट स्टेटमेंट रिलीज करतील. आता त्याला US कशा पद्धतीनं रिस्पॉन्स करतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर USनं देखील सांगितलं आहे की इराणसोबत आमची जी चर्चा आहे तर ती सुद्धा चालू आहे. आता त्याच्यावरती काही जास्त विश्वास ठेवणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे असं वाटत नाही. आता जर आपण बाकी मिडल ईस्टर्न कंट्रीजमध्ये जर पाहिलं तर काल हौतीजनं सौदी अरेबियाच्या एका टँकरवरती हल्ला केला होता आणि त्यामुळे आपल्याला ऑइल प्राईस थोड्याशा इन्क्रीज झालेल्या पाहायला मिळाल्या. परंतु तरीही ऑइल प्राईस आपल्याला थोडंसं अंडर द कंट्रोल पाहायला मिळत आहेत. आत्तासुद्धा क्रूड ऑइल जे आहे तर ते ऑलमोस्ट $80च्या खालीच ट्रेड करते, की जे अगेन आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह आहे. जर आता आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये ते क्लोजिंग ऑप्शन सेशन आल्यापासून खूप जास्त मॅनिप्युलेशन वाढलेलं आहे असं आपल्याला एकंदर पाहायला मिळतं. आता काल RBIची मीटिंग होती आणि RBIच्या मीटिंगमध्ये जे काय झालं तर त्यात मोस्टली ना ते हॉकिश बोलले ना ते डोविश बोलले. आणि जर आपण पाहिलं की जे वाढलेले जे काही क्रूड ऑइल प्राइसेस आहेत तर ते पूर्णपणे रिफ्लेक्ट झालेले नाही आहेत इन्फ्लेशनमध्ये. हे सुद्धा त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. म्हणजेच काय की खूप साऱ्या कंपन्यांनी ते स्वतः प्राइसेस जे आहेत ते ॲब्झॉर्ब केलेल्या आहेत. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर त्यामध्ये मोस्टली त्यांनी सांगितलं आहे की जे FCNR डिपॉझिट्स होत आहेत तर ते लवकर आम्ही क्लोज करणार नाही आहोत, तर ते सप्टेंबर एंडपर्यंत चालू राहणार आहे, जोपर्यंत त्याची डेडलाईन आहे तोपर्यंत. म्हणजे खूप जास्त इन्फ्लो येण्याची पॉसिबिलिटी आहे, हे लक्षात असू द्या. तर मग आता हे झालं त्यांच्या संदर्भात. जर आपण स्टॉक स्पेसिफिक बोलायचं झालं तर आज इन्फोसिस आणि HDFC बँक हे दोन्ही स्टॉक्स फोकसमध्ये राहणार आहेत. इन्फोसिसनं नेदरलँडमध्ये एक डील केलेली आहे, त्याचा आपल्याला इम्पॅक्ट नक्कीच पाहायला मिळेल आणि HDFC बँक देखील. तर मग पाहूयात काय होतं ते. तर मग आता टेक्निकली जर आपण पाहायचं ठरवलं तर टेक्निकली 24,500ला खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 25,000ला खूप जास्त कॉल रायटिंग पाहायला मिळते. या दरम्यानच मोस्टली मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी आपण म्हणू शकतो. तर मग आज पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग जर आपण FIs आणि DIsचा डेटा जर पाहिला तर FIsनं काल सेलिंग केलेलं आहे, फार जास्त नाही, 900 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय, फार जास्त पॅनिक सिच्युएशन जगामध्ये कुठेच नाही आहे. सगळं काही सध्या तरी ठीक वाटतं आहे. जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर त्यामध्ये गिफ्ट निफ्टी आहे. तर गिफ्ट निफ्टीमध्ये मार्केट इंडिकेट करते की साधारण मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट टू थोडंसं पॉझिटिव्ह ओपन होईल, हार्डली 20 ते 30 पॉईंट पॉझिटिव्ह. त्यामुळे पाहूयात मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे, परंतु क्लोज कुठे करता येते. ओके. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.